स्वराज्य जननी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांचे जन्मस्थान असलेल्या ऐतिहासिक सिंदखेड राजा नगरीत पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे एक मोठा ऐतिहासिक ठेवा अंधारातच राहण्याची भीती निर्माण झाली आहे। राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधीस्थळी आणि परिसरात गेल्या 2 वर्षांपासून भारतीय पुरातत्व विभागाचे उत्खनन कार्य पूर्णपणे बंद पडले। 2 वर्षांपूर्वी या ठिकाणी संवर्धनाचे प्राथमिक काम सुरू असताना जमिनीखाली गाडले गेलेले एक प्राचीन शिवमंदिर आणि भगवान विष्णूंची अत्यंत भव्य व दुर्मिळ शेषशाही विष्णू मूर्ती उजेडात आली होती। या महत्त्वपूर्ण शोधामुळे या परिसरात शिवपूर्व काळातील मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा दडला असण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती। त्यावेळी स्वतः पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्याची गरज व्यक्त केली होती। मात्र दुर्दैवाने ही मूर्ती सापडल्यापासून पुढील सर्व कामे पूर्णपणे थांबवण्यात आली आहेत। ऐतिहासिक वारसा जपणे हे शासनाचे कर्तव्य असताना पुरातत्व विभागाच्या या सुस्त कारभारामुळे शहरातील नागरिक, इतिहासप्रेमी आणि जिजाऊ भक्तांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे। येथील जमिनीखाली दडलेला महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास जगासमोर येण्यासाठी हे उत्खनन तत्काळ सुरू व्हावे अशी मागणी आता जोर धरत आहे। या गंभीर विषयावर प्रशासनाचे लक्ष वेधताना सिंदखेड राजा पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी राजे जाधव यांनी इशारा दिलाय की अतिशय सुरेख आणि दुर्मिळ मूर्ती सापडल्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष या नगरीकडे वेधले गेले आहे। परंतु पुरातत्व विभागाच्या दिरंगाईमुळे 2 वर्षांपासून हे काम ठप्प आहे। जर हे उत्खनन काम त्वरित सुरू झाले नाही तर आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। सिंदखेड राजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधीजवळ उत्खनन करत असताना महादेवाचे पिंड, त्याचप्रमाणे शेषशाही विष्णूची मूर्ती, ज्या मूर्तीचा स्टोन हा आपल्या 3 राज्यातही सापडत नाही, अशी अतिशय सुरेख अशी मूर्ती या ठिकाणी सापडलेली आहे। परंतु आणि त्यामुळं या भागातील नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील नव्हे भारतातील पर्यटकांचं पूर्ण लक्ष त्या राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी मंदिराकडे गेलेलं आहे। अशातच 25 जुलैला राजे लखोजीराव जाधवांची पुण्यतिथी आहे। मी आपल्या माध्यमातून पुरातत्व विभागाला एक विनंती करेल की त्यांनी जे गेल्या 2 वर्षापासून उत्खनन करण्याचं जे काम या ठिकाणी थांबवलेलं आहे ते त्यांनी सुरू करावं। कारण उत्खनन केल्यामुळं सिंदखेडचा एक जागलेला इतिहास या ठिकाणी पुन्हा बाहेर येऊ शकतो अशी आम्हाला सिंदखेडवासियांना खात्री आहे। मी आपल्या माध्यमातून पुरातत्व विभागाला विनंती करेन की त्वरित हे काम सुरू करा, अन्यथा आम्हाला त्याबाबत आंदोलनाची दिशा हाती घ्यावी लागेल। सिंदखेड राजा येथून गजानन मेहत्रे यांची रिपोर्ट।